तर शेतकऱ्यांसाठी आज सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। पहा, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे की बघा, शेतकऱ्यांना सर्वात आनंदाची बातमी म्हणजे की PM किसानचा 20वा हप्ता उद्या दुपारी या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे। 18 जिल्ह्यांमध्ये सोडला जाणार आहे। कारण बघा, PM किसान योजनेचे जो काय हप्ते आहेत ते लवकर देण्याचे कारणही आपण तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या कारणामुळे लवकर PM किसानचा हप्ता शेतकऱ्याला मिळत आहे। बघा, याची संपूर्ण माहिती अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बघा, तर या 18 जिल्ह्यामध्ये PM किसानचा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी सोडला जाणार आहे। बघा, तर पेपरची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, जी की सर्वात महत्त्वाची बातमी आहे। आजच्या पेपरची या ठिकाणी बातमी आहे शेतकरी मित्रांनो। चला तर या ठिकाणी पाहूया। तर बघा, 2 टप्प्यामध्ये हे जे काय आहे हे हप्ते या ठिकाणी मिळणार आहे। पहिले जे काय आहे हे 18 जिल्ह्यामध्ये आणि दुसरे जे काय असे एकूण 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, हे पैसे कसे मिळणार, कधी मिळणार, म्हणजे की बघा उद्या मिळणार, परंतु हे पैसे मिळण्यासाठी बघा शेतकऱ्याला काय करावं देखील लागणार। आता तुम्ही जिल्हे एकदा पाहून घ्या। तुमच्या जर जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ही जी काय रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला तर मग पाहूया कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। बघा, तर ब्रेकिंग न्यूज आहे। PM किसानचा 20वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता मिळणार। शेतकऱ्यांना यंदा पेरणीला पैसे मिळावे, बघा मिळावे याकरिता केंद्र सरकार लवकर या ठिकाणी पैसे पाठवत आहे, अशी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून समोर येत आहे। म्हणजे की बघा, यावर्षी लवकर हवामान जे काय आहे तो या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे की मान्सून दाखल झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याकडे पेरणीला पैसे पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्याला पैसे पाठवून देणार। आता या 18 जिल्ह्यामधून जर तुम्ही काय असाल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच पैसे मिळणार। तर उर्वरित जे काय 18 जिल्हे आहे तर त्यांना या ठिकाणी पुढल्या आठवड्यामध्ये पैसे मिळणार। परंतु सध्या फक्त या 18 जिल्ह्यासाठी निधी मंजूर करून दिलेला आहे आणि तो उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता तुम्ही बघा, तुमचे हे 18 जिल्हे आहे का नाही, यादी आपण लगेचच एका मिनिटामध्ये यादी आपण पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, PM किसानचा 20वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा म्हणजे की बघा, जे काय नरेंद्र मोदीजी आहे यांचा 20वा हप्ता आणि जे काय एकनाथ शिंदेजी आहे यांचा 7वा हप्ता उद्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी जमा होईल। एक आनंदाची मोठी खुशखबर आली आहे, ती म्हणजे आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता नमोचा या ठिकाणी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता बघा येण्याची बघा शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। बघा, समोर पेरणी आल्याने शेतकऱ्यांजवळ या ठिकाणी निधी उपलब्ध राहावा यासाठी हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा, तर या ठिकाणी PM किसानचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता पेरणीला पैसे नसते। बघा, याचा उद्देश काय आहे, पेरणीला पैसे नसते हा उद्देश लक्षात घेऊन राज्य व केंद्र सरकार म्हणजे की बघा, आता जे काय आपलं राज्य आहे, जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार म्हणजे की नरेंद्र मोदी। आता बघा, या दोघांचा जो काय निर्णय आहे बघा, उद्या पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार। अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतीही जास्त रक्कम या ठिकाणी वाढवण्यात आलेली नाही, फक्त आश्वासन दिलेले आहे, त्याची पूर्तता झालेली नाही। आता बघा, 4,000 रुपये या ठिकाणी सोडले जाणार आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की 4 महिन्यातून एकदा हप्ता येतो। बघा, शेतकऱ्यांना वाटत होतं 4 महिन्यातून एकदा हप्ता येतो म्हणल्यावर वेळ लागेल, परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या ठिकाणी सरकारने हे सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, PM किसानचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता बघा, केंद्रात पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रात पण भाजप सरकार बघा आहेत। यांनी दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता लवकर पैसे या ठिकाणी सोडण्याचे ठरले आहे। यामध्ये आपल्या राज्यातील 36 जिल्हे आहेत। बघा, या 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे या ठिकाणी करण्यात आलेले आहे। जे काय 18 जिल्हे आहेत, तर 18 जिल्ह्यांना
उद्या या ठिकाणी 3 वाजता पैसे जमा होणार आणि पुढल्या आठवड्यामध्ये आता उर्वरित 18 जिल्ह्यांना पैसे जमा होणार. आता तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव आहे का ते एकदा तपासून पहा. कारण बघा, तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार. परंतु बघा, काही बँका देखील आहे ज्या बँकांमध्ये देखील निर्णय घेण्यात आलेला आहे की याच बँकांमध्ये पैसे येणार. आता त्या बँकांदेखील आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. बघा, उद्या दुपारी 3 वाजता 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये बघा पुढच्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम 36 जिल्ह्यामध्ये सोडताना बँकांमध्ये अडकले जात आहे. बघा, मागच्या वेळेस नमो किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते अडकले होते कारण ते एखादे सर्व पैसे सोडले गेले होते. त्या बाबीचा विचार करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी 2 टप्प्यामध्ये वितरण पार पाडण्याचं ठरवले आहे. आता उद्या कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहे या 18 जिल्ह्यांची यादीसुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये उद्या नमोचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हप्ता मिळणार. बघा, माहिती समोर येत आहे, मान्सून पाऊस जवळ येत आहे. बघा, पेरणीची तयारी करत असताना शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून आता जे काय सरकार आहे तुम्हाला लवकर हे पैसे पाठवत आहे. तर बघा, कोणकोणत्या 18 जिल्ह्यांना या ठिकाणी पैसे मिळणार या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण यादी पाहणार आहोत. बघा, तर शेतकरी मित्रांनो, जे काय हप्ते आहेत 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येण्याची शक्यता आहे. उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये एकदम येणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने दिली आहे. बघा, आता जर तुम्हाला या 18 जिल्ह्यांमध्ये जर उद्या तुमचा जिल्हा आहे का लगेच चेक करा. लगेच आपण यादी पाहणार आहोत. म्हणजे की जर या 18 जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बघा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता उद्या दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय आता झालेला आहे. त्यासाठी या ठिकाणी आपण जिल्हा यादी या ठिकाणी पाहून घेऊया. बघा, तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी SMS पण येऊ शकतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनाही बघा नवीन 18 जिल्हे कोणते आहेत तर बघा या 18 जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला वाचून दाखवणार आहे की पुढे 18 जिल्हे कोणते आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावर 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटणार आहे. बघा, अनेक बँकांमध्ये हे पैसे मागच्या वेळेस अडकून राहिले होते. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की काही मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहे. बघा, तर मग कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत बघा त्या बँक पण आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया आणि नंतर या ठिकाणी एका मिनिटातच या ठिकाणी जिल्हा यादी पाहून घेऊया. पण सर्वात प्रथम कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार ते देखील एकदा पाहूया. बघा, तर शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जो तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला तर त्यामागे अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचे बँकेचे खाते सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते. त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेत उघडले आहे हे पण जाणणे महत्त्वाचे आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर बघा, या बाबीचा विचार करून बघा सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून 12 खाजगी बँका बघा लक्षात घ्या 12 खाजगी बँका आणि 12 सहकारी बँका निवडल्या आहे. फक्त याच बँकेमध्ये पैसे उद्या सोडले जाणार आहे. मग त्या बँका कोणत्या बघा, जर या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तरच या ठिकाणी तुम्हाला उद्या 4,000 रुपये मिळणार. तर बघा या बँकांची लिस्ट सांगण्यात आली आहे. या बँका पाहिल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी 18 जिल्हे पाहून घेऊया.
बघा, तर या ठिकाणी पहिलीच बँक आहे पंजाब अँड सिंध बँक. या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला उद्या हप्ता मिळणार आहे. आपण फटाफट या ठिकाणी पाहून घेऊया. बघा, दुसरी बँक आहे इंडिया बँक. म्हणजे की बघा, जी काय इंडिया बँक आहे इथे पण या ठिकाणी मिळणार. आता बघा, जी काय शेवटची म्हणजे की तिसरी बँक आहे बघा, इंडिया ओव्हरसीज बँक. आता बघा, जी काय पुढील बँक आहे ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आणि आता बघा या ठिकाणी कॅनडा बँक. आता आपण पटापट या ठिकाणी व्हिडिओला या ठिकाणी एंड करूया. बघा, तर जी काय कॅनडा बँक आहे इथे पण या ठिकाणी मिळणार. आता बघा युनियन बँक. आता जी काय युनियन बँक आहे इथे पण या ठिकाणी हप्ता येणार. म्हणजे बघा, आता आपण बँका पाहिल्यावर या ठिकाणी जिल्हा यादी पण पाहणारच आहोत. बघा, आता बँक ऑफ बडोदा. आता जी काय बँक ऑफ बडोदा आहे इथे जर तुमचं खाते असेल तुम्हाला हप्ता मिळून जाईल. आता या ठिकाणी बघा पुढील पंजाब नॅशनल बँक. आता बघा ICICI बँक जी काय आहे तिथे देखील तुम्हाला हप्ता मिळणार. आता बघा HDFC बँक देखील आहे. आता जे काय आहे बघा कोटक महिंद्रा बँक देखील इथं दिलेली आहे. तर बघा जिल्हा सहकारी बँक देखील दिलेली आहे. म्हणजे की जिल्हा सहकारी बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार. आता बघा बँक ऑफ महाराष्ट्र ही देखील आहे. आणि बघा बँक ऑफ इंडिया म्हणजे की BOI बँक देखील आहे. आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जास्तीत जास्त या ठिकाणी जनतेचे खाते ह्याच बँकेमध्ये असते. आता बघा भारतीय डाक. बघा भारतीय डाकसुद्धा इथं दिलेले आहे. म्हणजे की इंडिया पोस्ट बँक जी आहे इथे देखील दिलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते जर असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची नाही. बघा तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येण्याची दाट शक्यता आहे. आता बघा तुम्हाला या 18 जिल्ह्यात कोणकोणत्याला बघा पैसे मिळणार आहेत याची यादी देखील आलेली आहे. ते आपण या ठिकाणी झटपट पाहून घेऊया. तर बघा कालच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले देशाचे मुख्य जे काय PM आहे यांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना 4,000 रुपये देण्यात येणार आहे. बघा राज्य आणि केंद्र सरकारच्या 2 योजनेच्या माध्यमातून. आता बघा जिल्हा यादी आपण पाहण्यात सुरुवात करणार आहोत. तर बघा या ठिकाणी राज्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड. बघा जो काय नांदेड आहे तर बघा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले आहे त्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा आणि नमोचे पैसे येणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की बघा महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर. बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी पैसे येणार आहेत. आता लक्षपूर्वक आहे का. तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना. आणि जो काय चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आणि 5वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की पालघर. आणि 6वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की ठाणे. बघा आणि 7वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर. आणि 8वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे सातारा. आणि जो काय 9वा जिल्हा आहे तो म्हणजे की सोलापूर. आणि 10वा जो काय जिल्हा आहे ते म्हणजे की रत्नागिरी जिल्हा. आता जो काय 11वा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग. बघा तो कोणता आहे सिंधुदुर्ग. आता 12वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली जिल्हा आहे. आणि जो काय 13वा जिल्हा आहे तो म्हणजे की उस्मानाबाद. आणि 14वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की गोंदिया जिल्हा आहे. आता पाहून घ्या 16वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की अमरावती. आणि बघा 17वा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर. आणि 18वा जिल्हा आहे तो म्हणजे की चंद्रपूर. बघा तर हे जे काय 18 जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये उद्या या ठिकाणी नमो किसान आणि PM किसान असे दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो उद्यासाठी निवडलेले आहेत. जर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला पुढील 18 जिल्ह्यांचे पैसे सोडले जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवा. बघा आणि तुमचा रेशन कार्डची KYC करून ठेवा. बघा तर हे जे काही यादी आहे या यादीमध्ये जर तुमचे जिल्हे असेल या बँकेचे जर नाव असेल तुमच्याकडे पासबुक असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो ही होती या ठिकाणी महत्त्वाची अपडेट.
अफवांवर विश्वास ठेवू नका. जे काय नमो आणि PM चे आहे हे 4,000च मिळणार. ती फक्त मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केली होती, त्याची पूर्तता या ठिकाणी झालेली नाही. तर बघा, शेतकऱ्यांना आता उद्या या ठिकाणी फायदा होणार.